हातकणंगले पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयासमोरील महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरावस्था। हातकणंगले पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील भगवा ध्वज जीर्ण झाला असून तो काळपटलेला आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या 3 महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरावस्था झाली असून प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे रमेश शिंदे आणि रिपब्लिकन सेना पक्षाचे मनोज कांबळे यांनी केला आहे। सविस्तर माहिती अशी की हातकणंगले पंचायत समिती जुन्या कार्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा अर्धपुतळा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचे फलक या ठिकाणी आहेत। सध्या पंचायत समितीचा कारभार नव्या इमारतीतून सुरू आहे। फेब्रुवारी महिन्यातच शासकीय शिवजयंती संपन्न झाली। या शिवपुतळ्या शेजारीच भगवा ध्वज दिमाखाने फडकत आहे, पण हा ध्वज अतिशय जीर्ण झाला असून काळवंडलेला आहे। 2 दिवसापूर्वी पंचायत समिती सभापती उपसभापती निवडी झाल्या, त्यावेळी हे पदाधिकारी हार अर्पण करायला या ठिकाणी येऊन गेले, पण त्यांना ही दुरावस्था दिसून आली नाही। हे दुर्दैवच म्हणावे लागेल। या 3ही महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात धुळा पडला आहे। त्याचबरोबर पुतळ्याला रंगकाम करताना निकृष्ट दर्जाचा काळा रंग वापरून पुतळ्यांचे डोळे, चेहरा विद्रूप करण्यात आला आहे। रात्रीच्या वेळी या परिसरात लाईटची व्यवस्था नाही, परिसराची स्वच्छता नाही, त्यामुळे प्रशासनाने या पुतळ्यांची विटंबना केली आहे असा आरोप केला असून येत्या 4 दिवसात याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास गट विकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा उभाटा शिवसेना पक्षाचे माजी तालुका प्रमुख रमेश शिंदे आणि रिपब्लिकन सेना पक्षाचे मनोज कांबळे यांनी दिला आहे। तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। मी मनोज कांबळे, रिपब्लिकन सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष। पंचायत समिती हातकणंगलेच्या जुन्या इमारतीसमोरचे बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंचे जे पुतळे आहेत त्या ठिकाणी रात्रभर पूर्ण अंधार असतो। इथे लाईटची व्यवस्था नाही, पुतळ्याची दुरावस्था बघितली भरपूर आहे। या पुतळ्यांच्या अंगावर या रस्त्याची धूळ पडलेली आहे। इथं पाणी मारून स्वच्छता हे अधिकारी करत नाहीत। अधिकारी फक्त पैसा मिळवण्याच्या भ्रष्ट कारभाराच्या पाठीमागे लागलेले आहेत। ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे राज्य चालतं त्याच महापुरुषांची अशा प्रकारे विटंबना हे अधिकारी करत आहेत असा माझा आरोप आहे। त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी। या ठिकाणी जो झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला असणारा जो भगवा झेंडा, आता शिवजयंती होऊन 1 महिना झाले, पण या झेंड्याकडे दुर्लक्ष आहे। झेंडा पूर्ण फाटलेला आहे, जीर्ण झालेला आहे। या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य असते, या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाहीत। तर या सगळ्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या आणि ह्या जबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या आणि शिवसेनेच्या वतीने त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आणि यांना काळं फासण्याची इशारा मी या ठिकाणी देत आहे। जय भीम, जय भारत। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।